पुरंदरमधल्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला रिंग रोडनं जोडलं जाणार आहे। यासाठी 32 किलोमीटरचा नवा मार्ग उभारला जाणार आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। पुणे परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकानं जप्त केलेली 7 वाहनांचा लिलाव केला जाणार आहे। ही वाहनं आळंदी रस्ता इथल्या कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत। या वाहनांचा आज लिलाव होणार आहे। पुणे शहरातल्या अनधिकृत होर्डिंगधारकांवर पालिका आयुक्तांनी मोठी कारवाई केली। अनधिकृत होर्डिंगधारकांकडून 8,57,000चा दंड वसूल करण्यात आला आणि मागच्या महिन्यामध्ये अनधिकृत 17 होर्डिंग्ज आणि 1200 बॅनर हटवण्यात आले आहेत। नाशिकच्या सातपूरमध्ये चोरी करून फरार असलेले 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक केली। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले। आरोपींकडून 3,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये भारत पेट्रोलियम, इंडिया ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आदी इंधन प्रकल्पातून सुरळीतपणे इंधन पुरवठा केला जातोय। इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा सध्या तरी पेट्रोल डिझेल पुरवठ्यावर कुठलाही परिणाम झालेला नाहीये। नाशिक महानगरपालिकेनं आर्थिक वर्षासाठी 3,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय। महसुली खर्च वाढलाय, त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी जाहिरात करामध्ये 15% वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे आणि उत्पन्न वाढीसाठी 1 एप्रिलपासून जाहिरात करामध्ये 15% वाढ प्रस्तावित केली आहे। संभाजीनगरमध्ये पाटबंधारे विभागानं सिंचन आणि बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीवर जोर दिलाय। 15 मार्चपर्यंत 64 कोटी न भरल्यास 16 मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असा इशारा जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मनपाला दिलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली आहे। तब्बल 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा फुटेज तपासल्यानंतर संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आलं। या आरोपींकडून 1,21,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलीस प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय। शहर वाहतूक शाखेच्या वतीनं रिक्षा चालकांकडील जुना थकीत दंड वसूल करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली। या मोहिमेअंतर्गत रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वाहतूक पोलिसांनी तपासणी करत अनेक रिक्षा चालकांवर कारवाई केलेली आहे।